नमस्कार मंडळी, थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल की आज मी धानुरीजवळ उभा आहे आणि धानुरीजवळ जर तुम्ही मोठ्या कार्पेटचे 213 BHK फ्लॅट जर शोधत असाल तर मग आजचा प्रोजेक्ट आणि आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी हेरिटेज थीमवर हा प्रोजेक्ट बनवण्यात येतोय आणि कार्पेटच्या ज्या साईज आहेत त्या अतिशय सुंदर इथं देण्यात आलेल्या आहेत। सो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या डिटेल्स देणार आहे। तर तुम्ही जर विश्रांतवाडी वेसिनिटीमध्ये म्हणजे विश्रांतवाडी असेल, धानुरी, लोहगाव, चरोली, दिघी हा जो पूर्ण भाग आहे याच्यामध्ये जर मोठ्या कार्पेटचे 213 BHK फ्लॅट शोधत असाल तर मग आजच्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की सुंदर प्रोजेक्ट आहे। खास करून सॅम्पल फ्लॅट अतिशय सुंदर असा इथं बनवून ठेवण्यात आलेला आहे, तो पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका जेणेकरून एक चांगला प्रोजेक्ट जो आहे तो तुम्हाला बघता येईल। सो मंडळी, सर्वप्रथम आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। हा प्रोजेक्ट जो आहे तो पठारे मळा या भागामध्ये लोकेटेड आहे। आता या प्रोजेक्टला येण्यासाठी 2 रोड आहे। एक तुम्ही DY पाटील कॉलेज आहे किंवा प्राईड वर्ल्ड सिटी जे आहे जे धानुरीमध्ये लोकेटेड आहे तिथून येऊ शकता, किंवा मग जे आळंदी रोड आहे चरोलीच्या भागाकडून पण येऊ शकता। आता ह्या लोकेशनचा बेनिफिट काय आहे की इथून जी कनेक्टिव्हिटी आहे ना ती खूप चांगली आहे। म्हणजे या प्रोजेक्ट मधून तुम्ही विमाननगर म्हणजे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट करून नगर रोडला पण कनेक्ट करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही धानुरी मार्गे विश्रांतवाडी चौकात पण येऊ शकता। त्याच्या व्यतिरिक्त चरोली मार्गे तुम्ही आळंदी रोडला येऊन मग तिथं पुढं आळंदी, मुळशी, त्या व्यतिरिक्त भोसरी या भागाला कनेक्ट करू शकता। आणि ह्या प्रोजेक्टपासून साधारणतः 200 मीटरवरनं रिंग रोड जातो आहे, त्यामुळे रिंग रोडने तुम्ही लांबच्या लोकेशनला पण इथून कनेक्ट करू शकणार आहात। त्या व्यतिरिक्त जे प्राईड वर्ल्ड सिटी आहे त्याचं IT पार्क जे आहे ना ते सुद्धा इथे जवळच बनतं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात इथलं जे ॲप्रिशिएशन आहे ते खूप चांगलं होणार आहे। आता नियर बाय लोकेशन जर मी तुम्हाला सांगायला गेलो, त्याचे जर डिस्टन्स सांगायला गेलो, वेळ सांगायला गेलो, तो जी DY पाटील युनिव्हर्सिटी ती फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर आहे। म्हणजे हा प्रोजेक्ट जो आहे तो DY पाटील कॉलेजला लागून आहे असं समजलं तरी तुम्ही चालेल। त्याच्यानंतर आर्मी इन्स्टिट्यूट अँड टेक्नॉलॉजी जे आहे ते 10 मिनिटावर आहे, केंद्रीय विद्यालय 10 मिनिट आहे, आर्मी पब्लिक स्कूल दिघीचं जे आहे ते 12 मिनिट आहे, त्यानंतर MIT आळंदीज कॅम्पस जो आहे तो 15 मिनिट आहे। आता IT वर्क जर सांगायचं झालं तर टाटा कम्युनिकेशन 10 मिनिट आहे, STT जे आहे मायक्रोसॉफ्टचं ग्लोबल डाटा सेंटर ते 10 मिनिटावर आहे, सोलेटर बिझनेस हब जे आहे ते 20 मिनिटावर आहे, त्यानंतर पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट जे लोहेगावचं ते 18 मिनिट आहे, रामोडी मेट्रो स्टेशन जे आहे ते 20 मिनिटावर आहे। त्याच्यानंतर लाईफस्टाईलमध्ये सांगायचं झालं म्हणजे मॉल जर सांगायचे झाले तर एअरपोर्टजवळ एरो मॉल आहे तो 15 मिनिट आहे, फिनिक्स मार्केट सिटी जे आहे विमाननगरचं ती 20 मिनिट आहे, हयात रेजन्सी 20 मिनिट आहे आणि नोवाटेल हॉटेल जे आहे ते 20 मिनिटावर आहे। बाकी मला विचाराल या लोकेशनची ब्युटी तर पुणे महानगरपालिका म्हणजे PMC आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्याच्या बरोबर मधोमध हे लोकेशन आहे, त्यामुळे दोन्ही साईडला जाणं तुम्हाला इथून खूप सोपं होणार आहे। त्या व्यतिरिक्त प्रोजेक्टच्या समोरचा जो रोड आहे म्हणजे हा रोड जो तुम्ही बघताय बघा, हा प्रोजेक्टच्या समोरचा रोड आहे, हा 18 मीटरचा DP सँक्शन रोड आहे जो पुढं रिंग रोडला जाऊन भेटतो। सो या भागातले जर तुम्ही रोड बघितलेत ना धानुरीपासून ते मधल्या चरोली भागाचे, हे डेव्हलपमेंट अजून चालू आहे पण रोड ऑलरेडी बनवून म्हणजे रोड तयार आहेत त्या भागातले, आणि मोठे मोठे रोड जे आहेत ते तुम्हाला या भागामध्ये बघायला भेटू शकतात। सो नियोजन पद्धतीने जो डेव्हलपमेंट आहे म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असेल किंवा पुणे महानगरपालिकेची ती तुम्हाला या भागामध्ये बघायला भेटेल। आणि इथला निसर्गसुद्धा चांगला आहे, अजून खूप जास्त गर्दी इथं घरांची झालेली नाही आहे आणि नियोजन पद्धतीने डेव्हलपमेंट असल्यामुळे सुटसुटीत प्रोजेक्ट जे आहे ते तुम्हाला इथे बघायला भेटतील। सो लोकेशन मला विचाराल तर फर्स्ट होमसाठी अतिशय उत्तम असं हे लोकेशन आहे। आता आपण या प्रोजेक्टच्या लेआउटला डिटेलमध्ये समजून घेऊ। इथे मॉडेल बनवून ठेवण्यात आलं आहे, या मॉडेल थ्रू आपण या प्रोजेक्टला समजून घेऊ। टोटल 23 गुंठ्याचे लँड पार्सल आहे, ज्याच्यामध्ये A, B, C असे 3 विंग असणार आहेत। त्याच्यामध्ये मिळून 84 फ्लॅट आहेत आणि प्रोजेक्टच्या समोरचा रोड जसा मी तुम्हाला मागे सांगितलं 18 मीटर DP रोड आहे। 2 फ्लोर कार पार्किंगसाठी सोडण्यात आले, खाली बेसमेंटमध्ये एक कार पार्किंग असणार आहे, त्यानंतर ग्राउंड फ्लोअरला एक कार पार्किंग असणार आहे। त्याच्या व्यतिरिक्त ॲम्युनिटीचं जे प्लॅनिंग आहे ते 2 जागी करण्यात आले, ग्राउंड फ्लोअरला पण ॲम्युनिटीज आहेत, इथं टेरेसवर पण ॲम्युनिटीज आहेत। 15पेक्षा जास्त ॲम्युनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेले आहेत। प्रत्येक फ्लोअरला म्हणजे ह्या A विंगमध्ये 4 फ्लॅट असणार आहे, B विंगमध्ये 4 आणि C विंगला 4 असे 4-4 फ्लॅट प्रत्येक फ्लोअरला असणार आहे। प्रत्येक विंगमध्ये एक लिफ्ट, एक स्टेअरकेस तुम्हाला देण्यात आलेली आहे आणि ह्या तिन्ही बिल्डिंगमध्ये मिळून याच्यातली जी A आणि C बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये
3 BHK 3 फ्लॅट आणि 2 BHK 1 फ्लॅट असणार म्हणजे ह्याच्यामध्ये 3 BHK तुम्हाला जास्त इन्व्हेंटरी देण्यात आली आणि 2 BHK जे आहे ते एकच फ्लॅट असणार आहेत A आणि C विंगमध्ये आणि B विंगमध्ये 2 BHK 3 असणार आहेत आणि 3 BHK 1 असणार आहे असं याचं पूर्ण नियोजन इथे करण्यात आलेलं आहे. हेरिटेज थीमवर पूर्ण हा प्रोजेक्ट इथे बनवण्यात येणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे सोलरची पण सोय करून देण्यात आली. हे वर जे सोलर पॅनल बसवलेत ह्याच्यामुळे जो कॉमन एरिया आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लाईटचा इश्यू येणार नाही. म्हणजे ज्या लिफ्ट्स आहे त्या पण चालू राहतील, कॉमन एरियाच्या लाईट्स पण इथे चालू राहतील. त्या व्यतिरिक्त जे मास्टरचं टॉयलेट बाथरूम आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला गरम पाण्याची जी सोय आहे त्याच्यामुळं करून मिळेल. त्या व्यतिरिक्त DG बॅकअप म्हणजे जनरेटर बॅकअप पण देण्यात आलं आहे. त्यामुळे कधी MSEBची लाईट जरी गेली तरी तुमच्या घरामध्ये लाईटचं जे कनेक्शन आहे ते चालू राहील. लाईटचा तुम्हाला इश्यू इथे येणार नाही. आता पोझिशन सांगायचं झालं तर डिसेंबर 2026ला याचं पोझिशन होणार आहे. आता 35% काम जे आहे ते ह्या प्रोजेक्टचं झालेलं आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला हा जो लेआउट आहे प्रोजेक्टचा तो लक्षात आला असेल. आता आतल्या साईडला इथं सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आला आहे 2 BHKचा ज्याचा कार्पेट 873 स्क्वेअर फूटचा आहे आणि अतिशय सुंदर असा सॅम्पल फ्लॅट इथे बनवून ठेवण्यात आला आहे. तो पण आपण बघू, तिथल्या साईजेस समजून घेऊ. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा. इथे 873 स्क्वेअर फूटचा सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आला आहे 2 BHKचा आणि अजून एक साईज आहे ती म्हणजे 827. आता 873 आणि 827ची जी साईज आहे म्हणजे फ्लोअर प्लॅन आहे तो एकदम सेम आहे. फक्त ही इथं लिव्हिंगला जी तुम्हाला कवर्ड बाल्कनी देण्यात आलेली आहे तिथं थोडासा फक्त फरक आहे जो 41 स्क्वेअर फुटाचा. बाकी आता हे लिव्हिंग प्लस डायनिंग जे तुम्ही बघता ह्याची साईज 11 × 19.8 असणार. म्हणजे ही रुंदी जी आहे ती 11 फूट आहे. याची लांबी जी आहे ती 19.8 असणार आहे. म्हणजे साधारणतः 20x11चा हा लिव्हिंग प्लस डायनिंग आहे असं तुम्ही समजू शकता. इथे बघा तुम्हाला इथे डायनिंगची अरेंजमेंट अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. इथं अगदी 6 सीटर पण डायनिंग टेबल जो आहे तो बसू शकतो. इथं L शेप असा तुम्ही सोफा अरेंज करू शकता. इथं TV कॅबिनेटची सोय करू शकता. त्याच्या आधी मी तुम्हाला दरवाजा पण सांगतो. दरवाजा मी एक्सप्लेन नाही केला. हा जो आहे तो तुम्हाला लॅमिनेटेड वुडन डोअर इथे देण्यात आले आहेत. युरोपाचे लॉक आहे. व्हिडिओ डोअर फोन सिस्टीम पण तुम्हाला इथे देण्यात आली. आता इथे हिक विजनची लावण्यात आलेली आहे. त्यानंतर दरवाजा पण माझ्या हिशोबाने 7.4च्या आसपास असावा. म्हणजे रेग्युलर जो दरवाजा असतो त्याच्यापेक्षा ही साईज जी आहे ती थोडीशी जास्त वाटते. इंटिरियर जे आहे ते तुम्ही अशा पद्धतीने इथे करू शकता. इथे बघा आता डायनिंगच्या वर इंटिरियर किती सुंदर करण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त इथं लिव्हिंगमध्ये पण तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करण्यात आले. आता आपण काय करूया लिव्हिंगची बाल्कनी पण बघून घेऊया. आता ही लिव्हिंगला जी बाल्कनी तुम्हाला देण्यात आलेली आहे ती आहे 18 × 4.6 म्हणजे 18 बाय 4.5ची ही इथपर्यंत बाल्कनी जिथपर्यंत मी उभा आहे अशी ह्याची जी रुंदी आहे लांबी जी आहे ती 18 फूट आहे आणि रुंदी 4.6 आहे. हा जो स्पेस आहे हा 873 स्क्वेअर फूटच्या कार्पेट म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये एक्स्ट्रा आला आहे जो 827मध्ये नाही आहे. तर ह्याची साईज जी आहे ती 6.60 × 2.3 इथे असणार आहे. हा जो तुकडा दिसतोय ना हा. तर मला वाटतं तुम्ही 827 स्क्वेअर फूटचा जरी फ्लॅट घेतला तरी चालणार आहे कारण ही एक्स्ट्रा स्पेस आहे. तर ह्याचे वेगळे चार्जेस देण्यापेक्षा आणि इथं कार्पेट वाढवून घेण्यापेक्षा तुम्ही एवढी बाल्कनी पण खूप मोठी आणि कवर्ड असणार आहे. तुम्हाला MS चे इतर रेलिंग्स देण्यात आलेले आहेत. असे 3 ट्रॅक डोअर जे आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे. याच्यामध्ये ही अशी मॉस्किटो नेटसुद्धा जे आहे म्हणजे मॉस्किटोचा जो डोअर आहे तो सुद्धा इथं आहे. असे मस्त मोठे पडदे तुम्हाला इथे लावता येणार आहे. सो हा होता लिव्हिंग प्लस डायनिंग. त्याच्यानंतर आपण आतल्या साईडला आलो की या साईडला तुम्ही देवघर करू शकता. छोटंसं आता इथं डिझाईन ठेवली आहे. इथं तुम्ही देवाची मूर्ती वगैरे ठेवू शकता. असं सुंदर देवघर इथं बनवू शकता. त्यानंतर तुम्ही आतल्या साईडला आलात अजून की तुम्हाला इथे किचन बघायला भेटेल जी साईज 10 × 9.10 म्हणजे 10 बाय 10चं साधारणतः हे किचन आहे असं समजून चला तुम्ही. L शेप ओटा तुम्हाला इथे दिला आहे किचनचा ओटा. या साईडला फ्रीजचं अरेंजमेंट तुम्ही करू शकता इथे प्रॉपर आणि या साईडला असं सगळं किचनचं जे भांडे क्रॉकरी ठेवतो ते इथं ठेवू शकता किंवा मसाल्याचे जे बरण्या वगैरे ते सगळे इथं ठेवू शकता. आता हे जे तुम्हाला खाली किचन कॅबिनेट दिसतं आहे ना हे तुम्हाला बिल्डरकडूनच देण्यात येणार आहे. म्हणजे इथं तुमचा ह्याचा किचन कॅबिनेटचा जो खर्च आहे तो वाचणार आहे. त्यानंतर इथे ह्या साईडला तुम्ही बघा ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. ड्राय बाल्कनी ज्याला आपण युटिलिटी एरिया म्हणतो त्याची साईज 4.2 × 4.9 असणार आहे आणि ही किचन सोडून असणार आहे. किचन जे मी तुम्हाला सांगितलं ते 10 × 9.10 असणार आहे. म्हणजे 2 इंचाने जर हे वाढलं असतं तर 10 बाय 10चं प्रॉपर किचन हे झालं असतं. त्यानंतर ह्या साईडला एक बेडरूम तुम्हाला देण्यात आलं आहे जे की पहिलं बेडरूम आहे ज्याला तुम्ही चिल्ड्रन बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज करू शकता. सो ह्याची साईज सांगायची झाली तर 10 × 13.8 आहे.
म्हणजे साधारणतः मास्टर बेडरूमची साईज आहे, म्हणजे ते बघितल्या कळत आहे. पण इथं तुम्ही असं स्टडी टेबलचं प्लॅनिंग करू शकता. इथे वॉर्डरोब बघा ठेवलेला आहे, तुम्ही तो बघू शकता. आणि खिडक्या बघा किती सुंदर देण्यात आल्या, म्हणजे खिडक्या ज्या आहेत त्या फुल साईज तुम्हाला इथे देण्यात आलेल्या आहे, तुम्ही त्या पण इथे बघू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही पडदे वगैरे लावून ह्या रूमला जे आहे ते डिझाईन करू शकता. त्यानंतर बाहेर आल्यानंतर इथं तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम देण्यात आलं आहे, CP सॅनिटरी फिटिंग जॅगवर कंपनीचे असणार आहे. आणि एक चांगली गोष्ट काय की कॉमन टॉयलेट बाथरूममध्ये आणि जे मास्टरचं टॉयलेट बाथरूम आहे ह्या ज्या टाईल्स आहेत ह्या फुल साईज तुम्हाला देण्यात आल्या. ह्याचा फायदा काय होतो, हे तुम्हाला धुता येतं, वॉश करता येतं. प्लस इथं जी डोअर फ्रेम आहे ती पूर्ण तुम्हाला मार्बलची देण्यात आलेली आहे. का इथं बऱ्याचदा काही लोक लाकडाची पण देतात, त्यामुळं इथे ओल राहून हे खराब व्हायचे चान्सेस असतात. सो इथे हे तुम्हाला जे डोअरची फ्रेम आहे ती मार्बलमध्ये देण्यात आली. ही बेडरूमची तुम्ही बघू शकता लाकडाची इथे देण्यात आलेली. सो ही एक गोष्ट चांगली आहे. त्यानंतर इथं वॉश बेसिनसाठी प्रॉपर पॉईंट करून देण्यात आलेलं आहे. आणि हे पण CP सॅनिटरी फिटिंग जॅगवर कंपनीच्या इथे तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आणि हे आहे तुमचं मास्टर बेडरूम. आता मास्टर बेडरूमची साईज जी आहे ती जी पहिली बेडरूम आहे चिल्ड्रन बेडरूम त्यापेक्षा थोडी छोटी आहे, पण ह्याला अटॅच बाल्कनी प्लस अटॅच टॉयलेट बाथरूम पण तुम्हाला देण्यात आलं आहे. आता जे चिल्ड्रन बेडरूम होतं त्याची साईज 10x13.8 होती आणि ह्याची साईज जी आहे ती 10x11 आहे. म्हणजे जी चिल्ड्रन बेडरूम आहे त्याची साईज 138 स्क्वेअर फूट होती आणि ह्याची जी आहे ती साधारणतः 110 स्क्वेअर फूट आहे मास्टर बेडरूमची. पण व्यवस्थित बसवण्यात आलं आहे. असं तुम्ही वॉर्डरोबचं इथं प्लॅन करू शकता. 2 वॉर्डरोब बसवण्यात आले, तुम्ही पूर्ण पण बनवू शकता. त्याच्यानंतर समोरच्या साईडला तुम्हाला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. मास्टरचं ज्याची साईज जी आहे ती 4.6x8 असणार आहे. आणि ह्या साईडला तुम्हाला अटॅच मास्टरला कवर्ड बाल्कनी पण देण्यात आलेली आहे, ज्याची साईज जी आहे ती 11x3.3 असणार. म्हणजे रुंदी जी आहे ती 3.3 आहे, लांबी जी आहे ती 11 फूट असणार आहे. म्हणजे 2 बाल्कनी आहेत या फ्लॅटला. आणि याचा कार्पेट आहे 873 स्क्वेअर फूट. एक बाल्कनी मी तुम्हाला लिव्हिंगला दाखवली आणि एक बाल्कनी जी आहे ती मास्टर बेडरूमला तुम्हाला मी दाखवलेली आहे. सो असा हा पूर्ण फ्लॅट आहे. आता 827 स्क्वेअर फूटचा जो दुसरा कार्पेट आहे, 2 कार्पेट 2 BHK मध्ये, दोन्हीचे फ्लोर प्लॅन सेम आहे, फक्त ती लिव्हिंगच्या बाल्कनीमध्ये थोडासा फरक आहे. आता मी तुम्हाला लागलीच रेट पण सांगून टाकतो. इथं जे रेट ठेवण्यात आलेत, तर आता जो फ्लॅट मी तुम्हाला आता दाखवला 873 ह्याची पॅकेज कॉस्ट जी आहे टोटल ती 79,69,000 रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि जो छोटा कार्पेट आहे 827 स्क्वेअर फूटचा तर तो जातो 75,51,000 रुपये. आता मला विचाराल तर तुम्ही ह्या 827च्याच कार्पेटला जायला पाहिजे, कारण जी एक्स्ट्रा आलेली बाल्कनी आहे ती घेऊन अननेसेसरी कार्पेट वाढवून त्याचे पैसे वाढवणं तसं काही लॉजिक नाही. पण जर तुम्हाला मोठाच पाहिजे असेल कार्पेट तर मग हा एक फ्लॅट आहे. त्यानंतर 3 BHK मध्ये एक ऑप्शन आहे 1042 स्क्वेअर फूटचं, ज्याची पॅकेज कॉस्ट 95 लाख रुपये जाते. सो 3च कार्पेट तुम्हाला इथे देण्यात आलेले आहे. सो मंडळी, मी आशा करतो की तुम्हाला हा फ्लॅट नक्की आवडला असेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट पण लक्षात आला असेल. काही प्रश्न असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून किंवा कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. आणि कधीही साईड विजिटचा प्लॅन करत असाल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्या टीमला प्रॉपर संपर्क करा, जेणेकरून आमची जी टीम आहे ती तुम्हाला हा प्रोजेक्ट तर दाखवेल, पण ह्याच्या आधी ह्या भागामध्ये आम्ही बऱ्याच प्रोजेक्टचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते सुद्धा दाखवण्यासाठी निश्चित मदत करेल, जेणेकरून तुम्हाला कंपेअर करायला सोपं जाईल, निगोशिएशनला आमची मदत होईल, लीगल टेक्निकलमध्ये कुठली अडचण येणार नाही. तसे आम्ही तर फक्त लीगल प्रॉपर्टींचेच व्हिडिओ बनवतो. सो तो विषय नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला दुसरे कुठल्या अडचण येणार नाही. बँकिंगला मदत होईल. बऱ्याचदा लोन अमाऊंट तुम्हाला थोडीशी जास्त पाहिजे असते, तर अशा केसमध्ये कुठल्या बँकेतून होऊ शकतं हे आम्हाला माहिती असतं, कारण खूप वर्षाला आम्ही ह्याच इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे. सो तुम्ही नक्की स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून साईड विजिटचा प्लॅन करा. बाकी दर शुक्रवार, शनिवार, रविवार, कधी गुरुवारी पण आम्ही व्हिडिओ टाकत असतो. तर 7 ते 8 वेळामध्ये आमचे नवीन प्रोजेक्टचे व्हिडिओ येत असतात. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन लावलं तर ते नवीन प्रोजेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघता येईल. आणि अख्ख्या पुण्यामध्ये काय चाललं आहे, कुठल्या एरियात कुठला रेट आहे, कुठला नवीन प्रोजेक्ट आला आहे, ह्याचासुद्धा तुमचा जो सर्वे आहे तो घर बसल्या मोबाईलवरनं होईल. सो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा, जेणेकरून तुमचे जे मित्रमंडळी आहे, नातेवाईक आहेत, त्यांनासुद्धा ह्या सुंदर प्रोजेक्टची माहिती घरबसल्या मिळून जाईल. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.